नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपले जे वार्षिकी 2026 करंट एक्सप्रेस हे जे पुस्तक चालू आहे त्यामधलं आज आपण काय बघणार आहोत, राजकीय घडामोडी. ठीक आहे, तर छोटं लेक्चर असणार आहे. तर आपण सुरुवात करूया. तर बघा, पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल. पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल. नवीन नाव काय आहे? सेवा तीर्थ. बरं, हे जे नावात बदल मग ते काही पण असू दे, रेल्वे स्टेशन असू दे, एखादं घटनास्थळ असू दे, एखादा जिल्हा असू दे, हे जे आहेत याचं ऑलरेडी PDF मी तुम्हाला बनवून पाठवलेलं आहे. टेलिग्राम चॅनलला मी तुम्हाला अपलोड केलेली आहे. माझ्या पर्सनल गोष्टींची जे काही नोट्सची लिंक आहे ती मी तुम्हाला केलेली आहे आणि आय थिंक त्याच्यावर व्हिडिओ पण आहे बनवलेला. ठीक आहे, तर मग तुम्ही ते जाऊन तिकडे बघू शकता. तर बघा, पंतप्रधान कार्यालयाच्या नावात बदल. नवीन नाव सेवा तीर्थ. कशाचं नाव सेवा तीर्थ केलं? तर पंतप्रधान कार्यालयाच्या नावात जे बदल झाला आहे तर नवीन नाव आहे सेवा तीर्थ. यासोबतच केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून कर्तव्य भवन करण्यात आले आहे. देशभरातील राजभवनांचे नाव बदलून लोकभवन असे करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचे नाव लोक कल्याण मार्ग असे करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा नीट समजून घ्या. पंतप्रधान कार्यालयाचं नाव सेवा तीर्थ. सेवा तीर्थ. केंद्रीय सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन असं लक्षात ठेवा. जे सचिव असतात, केंद्रीय सचिव असतात, त्यांचं काहीतरी कर्तव्य असतं. कर्तव्य कोणाचं? सचिवाचं. कर्तव्य कोणाचं? सचिवाचं. नंतर राजभवन, देशभरातले जे काही राजभवन आहे त्यांचं नाव बदलून काय? लोकभवन. आणि निवासस्थान जे आहे पंतप्रधानांचं तर त्याचं नाव काय आहे? लोककल्याण मार्ग. ठीक आहे, आणि कार्यालयाचं नाव सेवा तीर्थ. बघा, इतर मार्गातील नावातील बदल. राजपथ, कर्तव्यपथ. आता बघा, एकदा अजून कर्तव्य आलेलं आहे, कर्तव्य भवन आलेलं आहे, बरोबर. तर मग कर्तव्य दोनदा आलं आहे ना, तर मग कर्तव्याशी रिलेटेड दोन्ही लक्षात ठेवायचे. आता राजपथ आणि राजपथचं नाव काय केलं आहे? कर्तव्यपथ. नंतर सचिवालय किंवा केंद्रीय सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन. आलय म्हणजे काय? भवन असतं ना, मग कर्तव्य भवन. आणि इथे राजपथ, पथ हा शब्द तसाच ठेवला आणि कर्तव्य किंवा राज नावाचा मुलगा आणि त्याचं कर्तव्य. सचिवाचं कर्तव्य, सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन, राजपथचं नाव कर्तव्यपथ. ठीक आहे. नंतर 7 रेसकोर्स, 7 लोककल्याण मार्ग. ठीक आहे. नंतर डलहौसी रोड, दारा शिकोह रोड. आता दारा शिकोह कोण होता हे जरा शोधा. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. वरवर अभ्यास करू नका. आता मी सलग लेक्चर घेणार आहे म्हणून ह्या गोष्टी मी एक्सप्लेन करत नाही. आता डलहौसी रोड, दारा शिकोह रोड. औरंगजेब रोडचं नाव काय? APJ अब्दुल कलाम रोड. ठीक आहे. डलहौसी, आता चुकून असं करू शकता, औरंगजेब रोडचं नाव दारा शिकोह रोड. तर असं काही कन्फ्युजन करून घेऊ नका. काय, डलहौसी जो रोड होता ना त्याचं नाव काय केलेलं आहे? दारा शिकोह रोड. आणि औरंगजेब रोडचं नाव काय केलेलं आहे? APJ अब्दुल कलाम रोड. ठीक आहे. पुढे बघा, बिहार विधानसभा निवडणूक 2025. बिहार निवडणूक 2 टप्प्यात पार पडली. निकाल 14 नोव्हेंबरला. ठीक आहे, नीट लक्षात ठेवा, निकाल 14 नोव्हेंबरला. आता ती तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे म्हणून म्हटलं लक्षात ठेवा. आणि किती टप्प्यात पार पडली? 2 टप्प्यात पार पडली. टप्पे नीट लक्षात ठेवायचे. साधा सिंगल लाईन प्रश्न येऊ शकतो की बिहार विधानसभा निवडणूक 1 टप्प्यात, 2 टप्प्यात, 3, 4 असे ऑप्शन येऊ शकतात. किती? 2 टप्प्यात पार पडली. नाहीच लक्षात राहत असेल तर ABCD, B अल्फाबेट दुसऱ्या नंबरला आहे ना, तर 2 टप्पा, दुसऱ्या नंबरला 2 टप्प्यात असं. एकूण विधानसभा सदस्य 243. निवडून आलेले सदस्य बघा, भाजपाचे 89, जनता दलाचे 85, राष्ट्रीय जनता दल 25, लोक जनशक्ती पार्टी 19, काँग्रेसचे 6 आणि MIMचे 5. MIM म्हणजे मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन. म्हणजे मी फार वर्षापूर्वी जेव्हा एकदा पाठ केलं होतं तेच मला आठवतं. एकदा क्रॉस चेक करू शकता MIMचा फुल फॉर्म. तर मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन. तर त्याची किती आहे? 5 आहे. तर काही गोष्टी मी डायरेक्ट बोलत असते, तर त्या काही मी रिपीट किंवा कुठे क्रॉस चेक केलेल्या नसतात. जे आधीचं माझं संचित आहे त्यानुसार बोलते. ठीक आहे. पुढे बघा, बिहारमध्ये 1951 नंतर 2025च्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदान झाले. किती झालं? 67.14%.
67.14%. आता हा जो पॉईंट आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे की बिहारमध्ये 1951 नंतर 2025च्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदान झालं. विधानसभा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येते, हे पण खूप महत्त्वाचं आहे हा पॉईंट. बिहारची राजधानी पटना आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता नितीश कुमार यांच्याविषयी बघून घेऊ. बघा, 20 नोव्हेंबर 2025 रोजी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 20 नोव्हेंबर 2025 रोजी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सर्वाधिक काळ 19 वर्ष 93 दिवस. ठीक आहे. आता हा पॉईंट बघा, येथे गोंधळू नका. सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे व्यक्ती कोण आहेत? नितीश कुमार आहेत. सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे व्यक्ती कोण? तर नितीश कुमार, 10 वेळा बिहारचे. जे नंतर देशात सर्वाधिक कालखंड मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोण? तर पवन कुमार चामलिंग, 24 वर्ष 165 दिवस, जे सिक्कीमचे होते. ठीक आहे, किंवा सिक्कीमचे आहेत. देशात सर्वाधिक कालखंड मुख्यमंत्री म्हणून राहिलेले. आणि इथे काय आहे? मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे म्हटले, शपथ घेणारे. ठीक आहे, आणि हा कालखंड आहे. या गोष्टी जरा नीट लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा, पुन्हा इथे बघा, शपथ घेणारे व्यक्ती कोण? शरद पवार. किती वेळा त्यांनी शपथ घेतली आहे? 4 वेळा. आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक कालखंड मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती कोण? वसंतराव नाईक. ठीक आहे, इथे पुन्हा कालखंड आहे. तर किती? 11 वर्ष 78 दिवस. ठीक आहे. आता बघा, राष्ट्रीय आणीबाणी याला 50 वर्ष पूर्ण झाली. तर बघा, आणीबाणी लागू कधी झाली होती? 25 जून 1975. हा पॉईंट खूप, म्हणजे ही तारीख खूप महत्त्वाची आहे. आणीबाणी लागू 25 जून 1975. 25 जून 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली. 2024मध्ये केंद्र सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला. आता बघा, इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं ज्यांचा अभ्यास नसेल. तर ज्यांना माहिती आहे की ऑलरेडी 2024मध्ये संविधान हत्या दिन म्हणून तो लागू करण्यात आलेला आहे. तर मला सांगायचं काय आहे, 50 वर्ष झाली कधी? 25 जून 2025ला. पण संविधान हत्या दिन लागू कधीपासून झाला किंवा घोषित कधी करण्यात आला? तर 2024मध्ये. अशा फॅक्ट्स थोड्या लक्षात ठेवत जा. आता ही न्यूज जशी काही वर्षांनी जुनी होईल तर मग तिथे तुम्हाला विसर पडू शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, 2024मध्ये संविधान हत्या दिनाची घोषणा करण्यात आली. आता हे बाकीचे बघून घ्या. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. जे 3 कलम आहेत, राज्य आणीबाणी किंवा स्टेट इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी, हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. कालावधी बघा, राष्ट्रीय आणीबाणीचा 25 जून 1975 ते 21 मार्च 1977. ठीक आहे, 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 अंतर्गत अशांतता कारणावरून लावण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद होते, तर पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. पुढे बघा, समान नागरी कायदा UGC, युनिव्हर्सल सिव्हिल कोड. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर UGC म्हटलं असेल तर माफ करा, UCC. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड. 27 जानेवारी 2025 पासून लागू. ही तारीख आहे महत्त्वाची. 27 जानेवारी 2025 पासून स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारं राज्य कोणतं? उत्तराखंड. नंतर समिती कोणती होती? न्यायमूर्ती रंजना देसाई. गोवा राज्यात हा कायदा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच पोर्तुगीजांनी लागू केला. देशातील पहिले राज्य. ठीक आहे, गोवा राज्यात हा कायदा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच लागू झालेला आहे, पोर्तुगीजांनी लागू केलेला, आणि देशातलं ते पहिलं राज्य आहे. घटनेचं कलम आहे 44. आणि भाग कोणता आहे? भाग 4. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. पुढे बघा, विधानसभा, दिल्ली विधानसभा निवडणूक. दिल्ली विधानसभा निवडणूक 2025. एकूण सदस्य 70, भाजपा 48 आणि आप 22. मुख्यमंत्री रेखा गुप्ता, चौथ्या महिला मुख्यमंत्री. पहिल्या कोण होत्या? सुषमा स्वराज. दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी. ठीक आहे,
दिब्रुगड काय आसामची दुसरी राजधानी, पहिली कोणती आहे मग दिसपूर. 2 राजधानी असलेले राज्य हिमाचल प्रदेश. कोणती कोणती शिमला व धर्मशाला किंवा धरमशाला. उत्तराखंडच्या 2 कोणत्या देहरादून व गैरसैन. नीट लक्षात ठेवा किती राज्य झाले 3. दिब्रुगडची दिसपूर आसामची दिसपूर पहिली, दिब्रुगड दुसरी. नंतर हिमाचलची शिमला आणि धर्मशाला आणि उत्तराखंडची देहरादून आणि गैरसैन. आता राष्ट्रपती राजवट मणिपूर. मणिपूरमध्ये सर्वाधिक 11व्यांदा, बघा कितव्यांदा 11व्यांदा राष्ट्रपतीला राजवट लागू केली. पहिल्यांदा कधी 1967 मध्ये. राष्ट्रपती राजवट कलम 356 व 365, आर्थिक आणीबाणी कलम 360 आणि राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. ठीक आहे. फक्त राष्ट्रपतीची राजवट आहे ना त्याचं कलम बघा 365 म्हणजे 356 आणि हे उलटे करायचे पुन्हा 5 इकडे घ्यायचं 6 इकडे घ्यायचं 356 आणि 365 हे झाले राष्ट्रपती राजवट. आर्थिक आणीबाणी 360 आणि राष्ट्रीय आणीबाणी 352. भारतात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये 1951 आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट 3 वेळा 1980, 2014 आणि 2019. ठीक आहे. एक देश एक निवडणूक पुढचा मुद्दा. एक देश एक निवडणूक समिती कोणती होती? माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समिती. 2 टप्प्यात निवडणुका घेण्यात येणार. पहिला टप्पा विधानसभा व लोकसभेचा असणार. दुसरा टप्पा 100 दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. पुढे बघा लोकपाल नवीन ब्रीदवाक्य. लोकपालचे नवीन ब्रीदवाक्य काय? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण, नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा. ठीक आहे. आता इथे बघा दिसतंय तुम्हाला, हे दिसत असेल तुम्ही नंतर झूम करून बघा. एम्पॉवर सिटीजन्स, एक्सपोज करप्शन हा लोगो लक्षात ठेवा आणि हे नवीन वाक्य लक्षात ठेवा. काय आहे? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. एम्पॉवर सिटीजन्स, एक्सपोज करप्शन. लोकपालची स्थापना 16 जानेवारी 2014ला. पहिले लोकपाल कोण होते? पिनाकी चंद्र घोष आणि सध्याचे लोकपाल कोण आहे? न्यायमूर्ती अजय खानविलकर जे दुसरे आहेत. आणि 16 जानेवारीला काय असतो? लोकपाल दिन साजरा केला जातो. पुढे बघा राष्ट्रीय सहकार धोरण. समिती कोणती आहे राष्ट्रीय सहकार धोरणाची? सुरेश प्रभू समिती. 24 जुलै 2025ला जाहीर झालं राष्ट्रीय सहकार धोरण. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2024 होतं. थीम काय होती? सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करतात. पहिले सहकार मंत्री कोण? अमित शहा. पुढे बघा पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आनंद, गुजरात. सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा 97वी घटना दुरुस्ती 2011. राज्यघटनेतील कलम कोणता आहे? 43B. याआधीचं राष्ट्रीय सहकार धोरण 2002चं होतं. ठीक आहे. हे जे राष्ट्रीय सहकार धोरणाच्या अंतर्गत जे काही मुद्दे दिलेले आहेत हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. नीट लक्षात ठेवा. पुन्हा सांगते. पहिलं राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आनंद, गुजरात. त्याच्यानंतर सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा 97वी घटना दुरुस्ती 2011. आणि राज्यघटनेचं कलम कोणतं? 43B. याआधीचं राष्ट्रीय सहकार धोरण 2002चं. पुढे बघा आता पुढचा मुद्दा भारत जनगणना 2026-27. 16वी म्हणजे आत्ताची जी आहे ना 2026-27ची ती 16वी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे? 8वी जनगणना आहे. मग पहिली कधी झाली होती? 1872 मध्ये. जनगणना आयोजन केंद्रीय गृह मंत्रालय करतं. पहिली डिजिटल जनगणना असणार आहे हे महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना होणार आहे. ठीक आहे. हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. डिजिटल आणि जातीनिहाय. 2 टप्पे. पहिला टप्पा कोणता असणार आहे? पहिला टप्पा ऑक्टोबर 2026 पासून आणि दुसरा 1 मार्च 2027 पासून. जात जनगणना करणारे देशातलं पहिलं राज्य कोणतं? बिहार. आणि जनगणना आयुक्त कोण? मृत्युंजय कुमार नारायण. पुढे बघा नवीन फौजदारी कायदे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यातला हा जो चार्ट दिला आहे हा नीट पाठ करा. लागू कधीपासून झालं? 1 जुलै 2024 ही तारीख
व्हेरी व्हेरी IMP. नंतर आता हा चार्ट समजून घ्या. इथे कायद्याची नावं दिलेली आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम. आणि इथे मग जुनं नाव, हे जुने नावं आहेत आणि एकूण कलम किती आहेत, आधीचे कोणते आणि नंतरचे कोणते. तर बघा, भारतीय न्याय संहिता जी आहे ना, त्याचं नाव काय झालं आहे, BNS, म्हणजे भारतीय न्याय संहिता. याचा शॉर्ट फॉर्म BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता, हा झाला शॉर्ट फॉर्म. मग याच्या पूर्वीचं त्याचं नाव काय होतं, भारतीय दंड संहिता, म्हणजे काय, इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड. हे काय होतं त्याचं, म्हणजे हा काय होता IPC, हा होता CRPC आणि हा होता इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता हा. तर आता बघा, भारतीय दंड संहिता 1960चं नाव झालं आहे BNS, भारतीय न्याय संहिता. नंतर CRPC, क्रिमिनल प्रोसिजर कोड, 1973, याचं नाव काय झालं आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, म्हणजे काय, BNSS. ठीक आहे, इथे BNS आहे, इथे BNSS आहे. फक्त BNSचं काय आहे, भारतीय न्याय संहिता, आणि BNSS काय आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, मग त्याचा फुल फॉर्म काय, शॉर्ट फॉर्म काय, BSA, भारतीय साक्ष अधिनियम. मग त्याचं जुनं नाव काय होतं, भारतीय पुरावा कायदा, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872. आता एक लक्षात घ्या, वर्ष पाठ कसे करायचे बघा. हा तर आपल्याला माहिती आहे, हा आपल्याला माहिती आहे, कारण आपण इतिहासात पण खूप शिकतो. 1860चा. अजून 1800चा कोणता आहे दुसरा, तर आहे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, पुरावा कायदा, तो 1800चा आहे. मग 1900मधला, 1973मधला कोणता आहे, CRPC आहे, असं लक्षात ठेवा. आता एकूण कलम बघा, BNSचे भारतीय न्याय संहितेमध्ये एकूण कलम किती, 358, आणि जुने किती होते, 511, म्हणजे काय झाले, कमी झालेले आहेत. त्याच्यानंतर जुने किती होते बघा, 511 होते, आताचे किती, 358. नंतर CRPC, BNSS, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, जुने कलम किती होते, 484 होते, आता किती आहे, 531, म्हणजे किती वाढले आहेत. त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियमचे आत्ताचे कलम आहे 170 आणि जुने 167, म्हणजे किती, 3 वाढले आहेत. ठीक आहे, वाढलेले कोणते आहेत, BSA आणि BNSS वाढलेत की नाही हे, आणि इथे कमी झालेले आहेत. IPCमध्ये जुने 511 होते आणि आता नवीन 358. या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा, कारण समजा मल्टीलायनर प्रश्न आले की मग IPCमधले कलम वाढून कमी झालेत, म्हणजे कलम चेंज करून मग ती संख्या कमी झाली, असे जर स्टेटमेंट आले तर तुमचे चुकायला नको. नवीन 3 फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, चंदीगड आहे. आता पुढे बघूया, GST सुधारणा 2025. GST काय आहे, अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स. 101वी घटना दुरुस्तीने तो लागू झालेला आहे. GSTच्या जुन्या 4 दराऐवजी आता 2 दर निश्चित केले आहेत. ठीक आहे, GST, नवीन GST सुधारणा बघा, लागू कधी झाला, 1 जुलै 2017, आणि नवीन GST सुधारणा 22 सप्टेंबर 2025 पासून. GST डे कधी सेलिब्रेट होतं, मग 1 जुलैला सेलिब्रेट होतो. GSTचे स्लॅब्स किती होते बघा, पूर्वी 4, 5%, 12%, 18%, 28%. आताचे 2च स्लॅब आहे, एक 5% आणि एक 18%. एक 0% स्लॅब पण इथे आपण इन्क्लूड करू शकतो, 0, 5, 12, 18, 28. ठीक आहे, पण इथे 4 आहे. ठीक आहे, तर पूर्वीचे 4 आणि आत्ताचे 2. मग कोणता ठेवला आहे, 5 ठेवला आणि 18% ठेवला आहे. ठीक आहे, 5% आणि 18% आताचे नवीन सुधारणा विधेयकानुसार. पुढे बघा, आता आपण काय बघणार आहोत, आता राजकीय घडामोडींशी संबंधित जे काही वन लायनर आहेत ते आपण बघून घेऊ. ठीक आहे, म्हणजे मग आपलं राजकीय घडामोडींचं लेक्चर कंप्लीट होऊन जाईल. बघा, नुकतेच कर्नाटक राज्यात सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरविण्यात आला. कोणत्या राज्यात, कर्नाटकमध्ये सामाजिक बहिष्काराला गुन्हा ठरवण्यात आला, कर्नाटकमध्ये. ठीक आहे, शांती विधेयक 2025,
भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना गुंतवणूक आणि प्रकल्प उभारणीसाठी परवानगी देणारे विधेयक संसदेत पारित. लक्षात काय ठेवणार की शांती विधेयक कशाशी संबंधित आहे, तर भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांना गुंतवणूक आणि प्रकल्प उभारणीसाठी परवानगी देणारे विधेयक. नंतर भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिहारमधील मंत्री नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीचे अध्यक्ष कोण होते? JP नड्डा. पुढे बघा, नुकतेच महाराष्ट्राचे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पदाचा राजीनामा दिला. मैथिली ठाकूर लोकगीत गायिका या बिहार विधानसभा निवडणुकीत बिहारच्या सर्वात तरुण आमदार बनल्या. वय 25 वर्ष. मतदारसंघ कोणता आहे? अलीपूर. त्याच्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण? रंजना देसाई. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष AK माथुर. म्हणजे जेव्हा 7व्या वेतन आयोगाचा अभ्यास केला, बघा पुन्हा बघा, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना देसाई आणि 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण? AK माथुर. दोन्ही महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. पहिले कोण होते? श्रीनिवास वरदाचार्य. वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर छत्तीसगड. पुढे, अनुसूचित जातींचे म्हणजे शेड्यूल कास्टचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? तेलंगणा. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा देणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? केरळ. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी भारतातील पहिली विधानसभा पंजाब विधानसभा. ठीक आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब. विधानसभेचे जे कामकाज आहे ते सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं? पंजाब. आता पंजाब कुठे कुठे बघा, स्वतःचं सर्च इंजिन सुरू करणारं पहिलं राज्य म्हणजे पहिली विधानसभा पंजाब. विधानसभेचं कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारं पहिलं राज्य पंजाब. भारतातील पहिले PM मित्रा पार्क. PM मित्रा पार्क महत्त्वाचं आहे. कोणतं? धार, मध्य प्रदेशमध्ये. आणि महाराष्ट्रातील पहिलं PM मित्र पार्क कुठे? अमरावतीमध्ये. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद कुठे? गुरुग्राम, हरियाणामध्ये झाली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षांची पहिली राष्ट्रीय परिषद गुरुग्राम, हरियाणा. मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं? तर बिहार राज्य. पुढे बघा, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती? दिल्ली विधानसभा. AI वर चालणाऱ्या देशातील पहिल्या गोल्ड मेल्टिंग ATMचे अनावरण हैदराबाद. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय नवी दिल्ली. धावत्या ट्रेनमध्ये ATM सुविधा असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस. बँक महाराष्ट्र बँक. ठीक आहे. जागतिक धान्य दिवस म्हणून घोषित केलेला दिवस 21 डिसेंबर. प्रस्ताव लिंक्टेस्टीन देशाचा. पुढे, भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारे निगम तर गाझियाबाद निगम. सकल देशांतर्गत उत्पादन GDP मोजणीसाठी आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी नवीन 2022-23 असणार आहे. समिती कोणती? विश्वनाथ गोल्डर समिती. राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना निजामाबाद, तेलंगणा येथे करण्यात आली आहे. तमिळनाडू सरकारने केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ. कोणी? तमिळनाडू सरकारने. 130व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सलग 30 दिवस तुरुंगात असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपोआप बडतर्फ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 130व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार कोणतं? 130व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार गंभीर प्रकरणांमध्ये, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सलग 30 दिवस तुरुंगात असलेल्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना आपोआप बडतर्फ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. लोकसभा कारवाईचा समकालीन अनुवाद राज्यघटनेतील 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. काश्मीरी, कोकणी आणि संथाली भाषांचा यादीत नव्याने समावेश. पुढे, उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूर जिल्ह्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून
परशुरामपुरी असं करण्यात आलेलं आहे. सगळं नीट लक्षात ठेवा. जिल्हा राज्य कोणतं? उत्तर प्रदेश. त्याच्यातला जिल्हा कोणता? शहाजहापूर. आणि काय नाव? जलालाबाद शहर. आणि त्याचं नाव बदलून काय? परशुरामपुरी. या चारही फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत. जिल्हा न्यायालयीन व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करणारे केरळ उच्च न्यायालय भारतातील पहिले राज्य ठरले आहे. ठीक आहे. जिल्हा न्यायालय व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करणारे केरळ उच्च न्यायालय भारतातील पहिले राज्य ठरले आहे. नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी मतदानाचे किमान वय 18 वर्षावरून 16 वर्षापर्यंत कमी करण्याची घोषणा केली. 18 वरून 16. शहरी धोरण आयोग स्थापन करणारे केरळ भारतातील पहिले राज्य. ठीक आहे. पुढे बघा. केरळची अजून एक गोष्ट आपण काय पाहिली हे बघा आता. शहरी धोरण आयोग स्थापन करणारे केरळ भारतातलं काय पहिलं राज्य आहे. आणि केरळचंच काय बघितलं? जिल्हा न्यायालयीन व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता वापराविषयी मार्गदर्शक तत्व प्रसिद्ध करणारं उच्च न्यायालय भारतातलं, म्हणजे केरळ उच्च न्यायालय भारतातलं पहिलं उच्च न्यायालय ठरलं. मग केरळशी रिलेटेड ह्या 2 फॅक्ट्स लक्षात ठेवा. भाषांतरकाराची सुविधा असलेली भारतातील पहिली विधानसभा कोणती? उत्तर प्रदेश विधानसभा. पुढे बघा. महाराष्ट्रात डाव्या अतिरेकी संघटना किंवा बेकायदेशीर गटांच्या कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 पारित करण्यात आले. महाराष्ट्रात डाव्या अतिरेकी संघटना किंवा बेकायदेशीर गटांच्या कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 पारित करण्यात आले. बेकायदा संघटनांच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल. तेलंगणा अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले. आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती शमीम अख्तर. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले. हर्ष सांघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनले आहेत. हर्ष सांघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनले आहेत. ठीक आहे. पुन्हा वाचते. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. हर्ष सांघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री बनले आहे. वय 40. अमित शहा यांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी भारताचे सर्वाधिक काळ म्हणजे 2258 दिवस गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम केला. कधी? 5 ऑगस्ट 2025 रोजी. यापूर्वीचा विक्रम कोणाचा होता? लालकृष्ण अडवाणी यांचा. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाला 26 जून 2025 रोजी 50 वर्ष झाली. म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष. कशाला? केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाला 26 जून 2025 रोजी 50 वर्ष झाली. भारतीय संसदेच्या अंदाज समितीला 75 वर्ष. अमृत महोत्सव पूर्ण झाली. स्थापना 10 एप्रिल 1950. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थलपती यांनी तमिळगा वेत्री कळघम या पक्षाची स्थापना केली. तमिळगा वेत्री कळघम कोण? विजय थलपती. युनायटेड किंगडम देशात 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे वय बघा 18 वरून कमी करून 16 वर्ष केले जाणार आहे. बघा. युनायटेड किंगडम देशात 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचं वय 18 वरून कमी करून किती? 16 वर्ष केल्या जाणार आहे. आणि आपण आत्ता नेपाळचं काय बघितलं? नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान सुशीला कार्की यांनी मतदानाचे किमान वय 18 वर्षावरून 16 वर्षापर्यंत कमी करण्याची घोषणा केली. आणि युनायटेड किंगडम देशात 2029च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे वय 18 वरून 16 असं करण्यात येणार आहे. आणि नेपाळची पहिली महिला महान्यायवादी सबिता भंडारी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा छोटासा व्हिडिओ झालेला आहे. आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. धन्यवाद.